नेमकं काय घडलं होतं? काल ॲक्च्युली काय झालं, आम्ही 11:45च्या दरम्यान आता कलंगूट बीचला गेलो. तिथे बोटिंगचं करायचं म्हणून चालू होतं. त्याला मला 300 रुपये त्यांनी सांगितलं. आणि 150 रुपयामध्ये म्हटलं करा करून म्हणजे ठीक आहे चालेल. आमची माणसं 13 जणी होतं आमची फॅमिली. अजून बाकीचे जवळजवळ एक 10 ते 12 जण होते ते एक्स्ट्रा बोटीमध्ये. म्हणजे टोटल किती जण होते? ते 24 ते 25 जण होते. ओके. आणि आतमध्ये जाताना तुम्ही लाईफ जॅकेट्स वगैरे काय विचारलं त्यांना? लाईफ जॅकेट आम्हाला सगळ्यांना दिलं होतं, फक्त 2 मुलांना नाही दिलं. आता 2 मुलांना आम्ही विचारलं, म्हटलं द्या म्हणून. ते म्हणाले बोटमध्ये आहेत, तुम्हाला ते मिळून जाते. आणि नेमका अपघात कसा घडला आहे? म्हणजे आम्हाला जिथं त्यांची जी एंट्री असते तिथपर्यंत तिथपर्यंत त्यांनी आम्हाला नेलं. पण जिथं त्यांनी यू टर्न वगैरे मारायचं असतं ना, त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला असं बोटचं यू टर्न मारतात त्या ठिकाणी त्यांनी लाट आली आणि त्या लाटेने पलटी झाला. ओके. म्हणजे टेक्निकल प्रॉब्लेम म्हणजे ओव्हर जास्त माणसं. आणि त्याला टेक्निक पण ड्रायव्हरला असली पाहिजे. त्या आपल्याला माहिती आहे, जर लाट येत असेल तर ते व्यवस्थित वळवली पाहिजे कसं. तर ते त्यांच्याकडून झालं नाही प्रॉपर, त्यामुळे ओके. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये जखमी कोण झाले की काय? जखमी म्हणजे आमचे 5 जण आहेत, ते ICUमध्ये आहेत अजून. आणि एका आमचे दाजे आहेत, ते एक्सपायर झाले. नाव काय त्यांचं? त्यांचं नाव सूर्यकांत खोपळकर. ओके. पोलिसांनी पंचनामा वगैरे काय केला घटनास्थळी? काय तिथं जाऊन विचारलं सगळं काय कसं काय झालं काय नाही ते झालं त्याच्यानंतर. आणि